3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ असलेल्या नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी देवी गडावरती आज नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळीनिमित्तानं भाविकांनी प्रचंड गर्दी जी आहे ती गडावर केलेली आहे। सध्या या ठिकाणी सप्तशृंगी देवीला या ठिकाणी अभिषेक घातला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्या वेळानं या ठिकाणी देवीला साज शृंगार करून आभूषण चढवून या ठिकाणी देवी जी आहे तिचं मुखदर्शन आपल्याला थोड्या वेळात या ठिकाणी भाविकांना घडणार आहे। आपण जर बघितलं तर मध्यरात्रीपासून भाविकांनी या सप्तशृंगी देवी गडावरती दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण जर बघितलं तर आपल्याला भाविकांच्या लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। खरं तर उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातील भाविक जे आहेत ते नाशिकच्या सप्तशृंगी गडावर असलेल्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरात येत असतात। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ म्हणून या सप्तशृंगी देवीला ओळखलं जातं आणि त्यामुळे अनेक भाविक जे आहेत ते नवस फेडण्यासाठी त्या येत असतात। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। तर दुसरीकडे या ठिकाणी जे पूजेचे मानकरी आहेत त्यांच्या हस्ते आपल्याला या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला त्याचबरोबर या ठिकाणी या मूर्तींचं आपल्याला अभिषेक सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर जो सप्तशृंगी गडावरती सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे तो कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणार आहे आणि अशाच पद्धतीची भाविकांची जी गर्दी आहे ती आपल्याला नवरात्र उत्सवात सप्तशृंगी देवी गडावर पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन येवले, TV9 मराठी, सप्तशृंगी गड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।